टिफिनसाठी आज मी तुम्हाला मस्तपैकी चण्याची सुक्की भाजी दाखवणार आहे। ही भाजी ना अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। सकाळच्या घाईमध्ये ना टिफिनसाठी तुम्ही भाजी बनवू शकता किंवा डाळ भात वगैरे केला असेल तर सुक्की भाजी म्हणून साइड डिश म्हणून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। खूप भारी लागते, हेल्दी भाजी आहे, चवदार आहे, टेस्टी आहे आणि बनवायला सोपी आहे। तर चला बघून घेऊया आपण ह्या भाजीला लागणारं साहित्य, छोटीशी एक रेसिपी। तर हे बघा किती छान असा चना मसाला तयार केलेला आहे। कुठलंही वाटण नाही, काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने, पण खायला मात्र खूप भारी लागते। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइबर करा। तर इकडे बघू शकता मी 250 ग्राम म्हणजेच पाव किलो असे चणे घेऊन आले हुसळीवालेकडून। याला चण्याला तुम्ही भिजत सुद्धा ठेवू शकता रातभर आणि मग मस्तपैकी नरम सॉफ्ट होईपर्यंत याला शिजून घ्यायचे। हे बघा किती असे नरम सॉफ्ट होईपर्यंत हे चणे थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये शिजून घ्यायचं। आणि आता आपण ह्याला लागणारं साहित्य बघूया। इकडे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। हे बघा थोडीशीच कोथिंबीर घ्यायची, जास्त नाही घ्यायची, कुठलंच वाटण नाही करायचं, सिंपल भाजी आहे। एक मोठं टमाटर बारीक चिरून घेतलं आहे, त्यानंतर हे जरा साईडला करून घेते आणि हे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, एक टमाटर बारीक चिरून घ्यायचं। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही असं वाटण वगैरे काहीच करायचं नाही, सिंपल भाजी आहे। त्यानंतर इकडे मी लसूण शेंगदाण्याचा कूट घेतलाय। लसूण आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं, मग मिक्सरमध्ये बारीक कूट करायचा। हे असे छोट्या छोट्या भाज्यामध्ये मग ते उपयोगी पडतो। आता हे आपण चण्याची उसळ करून घेऊया। कढाईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। आता हे बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया। उसळीमध्ये म्हणजे कडधान्यामध्ये ना तर माझी फेवरेट उसळ म्हणलं तर ही चण्याची उसळ आहे आणि मटकीची उसळ। ह्या दोन उसळी मला खूप आवडतात। त्यातली त्यात ही चण्याची सुक्की उसळ ना तर खूपच भारी वाटते खायला। तर हे बघा, हे जरा आता हे कांदा आपण याच्यामध्ये परतून घेऊया। ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकायची, कारण शेंगदाणे लसूण जर कूट केला ना त्यामध्ये लसणाचा वाफर असतो, त्यामुळं अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकली तरी हरकत नाही, पण वाटलंच तर थोडासा कूट टाकू शकता। आता हे कांदा आणि टमाटर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। चण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळं चणे हे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगले आहेत। चणे भिजवलेले सुद्धा तुम्ही सकाळ सकाळ खाऊ शकता, खूप हेल्दी आहे शरीरासाठी, त्यामुळं चण्याच्या उसळी वगैरे तर नेहमीच करायच्या। हे बघा आता हे कांदा टमाटर परतून झालं की आपण याच्यामध्ये थोडे मसाले टाकूया। तर 2 चमचे इकडे मी लाल तिखट टाकते। आता तिखट जसं तुम्हाला कमी जास्त आवडतं त्यानुसार इकडे तिखट वापरा। मी 2 चमचे लाल तिखट वापरले। हे बघा मला झणझणीत स्पायसी म्हणजे उसळ आवडती खायला, तर 2 चमचेच्या अंदाजाने मी इकडे लाल तिखट वापरले। त्यानंतर इकडे मी थोडा धना पावडर टाकले 1 चमच्याच्या अंदाजाने, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची। हे आपले रोजचे मसाले, बेसिक मसाले, बाकी असं काही वाटण वगैरे केलं नाही आपण, खोबरं वगैरे काहीच लावलं नाही जास्त। आणि चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। गॅस अगदी स्लो ठेवायचा, नाहीतर मसाला करपला जाऊ शकतो। आणि सुंदर याला रंग सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा। हे बघा मस्त असे हे चण्याची उसळ मसाला चांगला परतून निघतोय आणि असं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं स्लो गॅसवर। झाकण ठेवून सुद्धा तुम्ही याला परतून घेऊ शकता। बस हे चांगलं परतून झालं की आपण याच्यामध्ये शिजवलेले चणे टाकायचे। सगळं हे पाणी काढून घ्यायचं शिजवलेलं। जर ह्या भाजीमध्ये तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल ना तर चण्याचं जर शिजवलेलं पाणी असतं ना ते अर्धा 1 ग्लास टाकून रस्सा वाढू शकता। वेगळं पाणी नाही वापरायचं, चण्याचं शिजवलेलंच पाणी वापरायच्यामध्ये, त्या पाण्याची एक छान चव येते रश्श्याला। पण मला ही भाजी ना सुक्की बनवायची, त्यामुळं मी ते पाणी वापरलं नाही। आता हे सगळे चणे ह्या मसाल्यामध्ये एकजीव झालेत, चांगले पॅक झालेत। आता याच्यावर झाकण ठेवायचं। त्याआधी आपण टाकू याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे लसूणचा कूट। बस हे 1-2 चमचे जे टाकलेत ना आपण लसूण शेंगदाण्याची, ह्यानेच ह्या भाजीला इतकी छान चव येते ना, म्हणजे काही वाटण वाटायची काही गरजच नाही लागत। सिंपल अशा छोट्या छोट्या भाज्या तयार होतात। हे लसूण शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा फ्रीजमध्ये। आता याच्यावर झाकण ठेवायचं, बस स्लो गॅस ठेवायचा, 1-2 मिनिटातच ही भाजी तयार। बघा मस्त उकळी आली आहे, तेल सुटलेलं आहे आणि लसूण शेंगदाण्याचा इतका छान खमंग दरवळतोय ना सुगंध,
हे बघा मस्त वाटते का नाही, अगदी रसदार तरीवाली आपली ही चना मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीरला लगेच मिक्स नाही करायचं, असं चारी बाजूनी सेट करायचं आणि याचा कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा मग मसाल्यात उतरला जातो. झाकण फक्त ठेवायचं आणि आपली भाजी झाली आहे तयार. बस आता मी गॅस बंद करते. हे बघा हा आपला चना मसाला दिसतोय का ना भारी, म्हणजे पाहता क्षणी तोंडाला पाणी येते का नाही. खूप मस्त लागती चना उसळ. बघा किती छान चमचमीत झणझणीत झाली का नाही, कुठलंच वाटण नाही, खोबरं नाही, काही नाही. सिंपल पद्धतीने हा चना मसाला केलेला आहे. आता गॅस बंद करते, झाकण ठेवते आणि थोडंसं थंड करून घेते. आता हे बघा थोडीशी थंड झाली भाजी आणि पाहू शकता आपला हा चमचमीत चना मसाला इतका भारी वाटतोय बघा. मला तर असं ज्यावेळेस करत असते त्यावेळेस मला खायची इच्छा होती, इतका मस्त वाटतो हा चना मसाला. तर कुणालाही वाढताना तर पाहता क्षणी भूक वाढेल असा हा चना मसाला बनतो. बघा चना किती छान नरम सॉफ्ट शिजलेला आहे, शेंगदाणे लसूणचं कूट टाकलेला आहे आणि मस्त झाली का नाही. गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर हा आपला चना मसाला झालेला आहे तयार खाण्यासाठी. एकदम परफेक्ट झालं आहे बघा. पुऱ्यासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. गरमागरम भाजी करायची चण्याची आणि गरमागरम भाकरी ज्वारीची असो बाजरीची असो, सोबत कांद्याची पात लोणचं वगैरे जर हा बेत करताना तर खरं सांगते एक तर आपल्याला मटण वगैरेसुद्धा खायची इच्छा होणार नाही, इतकं छान लागते ही भाजी. तर नक्की करून बघा. कमी वेळामध्ये होणार आहे, कुठलं वाटण नाही, काही नाही, सिंपल भाजी आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही करू शकता. फक्त चणे वगैरे शिजून ठेवायचे. हे बघा हाय का नाही, सुंदर भाजी झाली का नाही. गरमागरम भातासोबतसुद्धा असं खाऊ शकता, एकदम असं कुस्करून इतके छान वाटतात. आणि चणे हेल्दी आहे, शरीरासाठी खूप चांगले आहेत. तर नक्की करून बघा ही सिंपल भाजी. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला बघत राहा. तर चला आता मी तर घेणार आहे फिनिश. ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली भाजी, आवडली असेल तर लाईक करा. भेटते तुम्हाला मी पुढच्या रेसिपीसोबत एक मस्त अशीच रेसिपी घेऊन. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.